देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये कृषी क्षेत्रामध्ये करण्यात आले त्यातला सगळ्यात पहिला जर असेल अध्यक्ष महोदय तर जलयुक्त शिवार आणि म्हणून जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातली भूजल पातळी जी अध्यक्ष महोदय जमिनीतली ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आणि आता मी फक्त एक उदाहरण देणार आहे अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवारचा अध्यक्ष मध्ये प्रत्येक योजना मतदारसंघात राबवल्या गेली मग ते पाणी फाउंडेशन असेल त्याची कामं आमच्या पुरेच्या जैन फाउंडेशन असेल त्यांचीही कामं आमच्या मतदारसंघात सगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था असतील लोकांचा लोकसहभाग असेल शासनाचा सहभाग असेल आज त्या मतदारसंघामध्ये 2014च्या पूर्वी जळगाव जामोद तसाही तो खार पानपट्ट्या मधला त्याची भूजल स्तरची रचना ही वेगळीच आहे 2014च्या पूर्वी अति उपसा पाण्याचा केल्यामुळे कारण लोकांना शेवटी शेतकऱ्याला वाटतं की मी थोडंसं बागायती केलं तर माझं जीवन सुधारेल तो बिचारा करतोच आहे पण एवढं पाणी उपसलं गेलं की ते तालुके डार्क झोन मध्ये गेले की त्या तालुक्यामध्ये विहिरी खोदण्यास सुद्धा बंदी आली मग शासनाच्या विहिरी नाही खोदता आल्या तर सिंचन कुठून होणार आहे पण 2014 मध्ये